वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2 मध्ये दुसऱ्या माळ्यावरती अचानक आग लागलेली आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ही सध्या आग नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे। आगीची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आला आणि अग्निशमन दलाने इथे तातडीने दाखल होऊन येथील आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केलेली आहे। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र परिस्थिती जी आहे तर ती नियंत्रणात आलेली आहे। सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत वगैरे झाल्याची माहिती नाही, दुखापत झालेली नसल्याचं सांगण्यात येत आहे आणि एकूणच सध्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसून येत आहे। आपल्यासोबत येथील जिल्हा शल्य चिकित्सक सर डॉक्टर सुमंत वाघ सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, काय नेमकी घटना घडलेली होती आणि काय परिस्थिती आहे? हे बिल्डिंग सामान्य रुग्णालय वर्धा येथे बिल्डिंग नंबर 2 मध्ये NRC विभाग आहे, त्याच्या बाजूला स्टोर रूम आहे। तर त्या स्टोर रूम मध्ये बहुतेक शॉर्ट सर्किटने आग लागली असावी। त्यानंतर लक्षात आल्यानंतर आमचे सर्व कर्मचारी आणि सर्वांना पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे। ते इमारत पूर्ण रिकामी केलेली आहे आणि जीवितहानी वगैरे कुठं नाही आहे। आता अग्निशमनची गाडी आलेली आहे। आपल्या इथून अगोदर फायर सिलेंडरनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग वाढत असल्यामुळे फायरची नगरपालिकेला फोन करून फायरची गाडी बोलवली आणि आता आग आटोक्यात आलेली आहे। सर, काय सध्याची काय परिस्थिती आहे किंवा किती म्हणजे रुग्णांना हलवण्यात आलेलं आहे किंवा काय असं? रुग्ण लहान मुलं होते, बाजूला NRCचा वार्ड आहे आणि पिडियाट्रिकचा वार्ड आहे, त्याच्यामुळे त्यातले रुग्ण होते आणि सर्जरीचा वार्ड आहे। त्या तिन्ही वार्डमध्ये आम्ही सर्व लोक बाहेर काढलेले आहेत। कुणाला काही जीवितहानी वगैरे काही नाही। सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या म्हणजे रुग्ण स्टेबल आहे, रुग्णाला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आग पण आटोक्यात आलेली आहे। जेव्हा आग लागली, आम्हाला इथून एक फोन आला। फोन आल्यानंतर लगेच फायर कंट्रोल रूमचे लोक इथे गाडी घेऊन निघाले, अग्निशमन दलाचे। त्याच्यानंतर यांनी तोपर्यंत इमारतीमध्ये जे काही लोक होते त्यांना बाहेर काढलं। त्याच्यानंतर आम्ही आग विझवण्यास सुरुवात केली। पहिल्यांदा आग विझवण्यापूर्वी आपल्याला तिथला इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला लागतो। तातडीनं सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं। तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिकदृष्ट्या मला असं वाटतं की ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग आहे। म्हणजे बालकांची काही हानी वगैरे झालेली नाही। आग लागल्याबरोबर या इथल्या प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी तातडीने इथे जे काही मॅनपॉवर काम करत होतं त्यांना बाहेर उतरवलं आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला। त्याच्यामुळे आम्हाला तातडीने ॲक्शन घेण्यासाठी चांगलं ग्राउंड मिळालं। आग लागलेल्या ठिकाणी सगळं रेकॉर्ड आहे, काही सिलेंडर वगैरे आहे आणि काही त्यांचे मेडिसिनचे बॉक्स वगैरे होते। जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे बिल्डिंग नंबर 2 मध्ये पिडियाट्रिक वार्ड आहे आणि त्याच्या बाजूला NRCचे रूम आहे, तसेच सर्जिकल वार्ड आहे। त्याच्या बाजूला स्टोर रूम असल्या ठिकाणी बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी। एका रूमला आग लागली होती। आग लागल्याचं लक्षात आल्यास येथील कर्मचारी सिस्टरने ते आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वाढत असल्यामुळे सर्व रुग्ण नातेवाईक यांना रूम आणि बिल्डिंग खाली करायला लावली आणि बाजूच्या ICU मध्ये रुग्णांना शिफ्ट करण्यात आले। एकंदरीत रुग्ण 10 होते, सर्जरीचे आणि लहान मुलांचे। त्यामुळे रुग्ण सर्व व्यवस्थित आहेत। ते गाडी आलेले आहे आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे। आता पूर्णपणे आटोक्यात आलेले आहे आणि पूर्ण ते दुर्घटना घडलेली नाही आहे, कोणाची जीवितहानी झालेली नाही आहे। रुग्ण आणि नातेवाईक म्हणून त्या वार्डमध्ये साधारणतः 33 लोक होते, पण सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। नक्कीच सध्याची परिस्थिती नियंत्रणात सुद्धा आग देखील आटोक्यात आलेली आहे। महेश मुंजाळ, TVNine मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।